नमस्कार मित्रांनो, तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मला एक 4-5 व्हिडिओमध्ये 4-5 कमेंट आलेले आहे असे की नाही का गाडीविषयी काय काय माहिती आहे काय नाही. तर मी ते आज सांगणार आहे व्हिडिओमध्ये. ते कमेंट नक्की काय काय आहेत आणि त्याचं उत्तर देणार आहे आज प्रश्नांची. तर पहिला प्रश्न असा आहे, गाडीचा चेतक 3501ला जे स्टँड दिलेलं आहे, डबल स्टँड आहे, हे गतिरोधक छोटा गतिरोधक असेल तरी त्याच्यावर लागतं नाही का. तर हे खरं आहे, पण त्याच्यासाठी बाबा एक सिंगल माणूस बसलेला असेल तर नाही लागत. आणि डबल जर माणूस बसलेला असेल, डबल म्हणजे कमीत कमी एक 70-80 किलोचा माणूस जर मागं बसलेला असेल तर गतिरोधक 100% स्टँड आहे ना, डबल स्टँड हे 100% खाली लागतं. हे ॲग्री करतो त्याच्या नाही का कमेंटला. कमेंट अशी आहे की 3502 हे मॉडेल कसं आहे 3501पेक्षा. तर मी नक्की प्रेफर करेन 3502 घेण्यासाठी. डिस्क ब्रेक येत नाही, हे जे स्क्रीन आहे ही स्क्रीन ती टच येत नाही, नॉर्मल येते फक्त. आणि चौथा म्हणजे चार्जरची साईज थोडी मोठी येते फक्त. तर मी नक्की रेफर करेन की 3502 घेण्यासाठी. 3502 ही गाडी एकदम ओके आणि प्राईस पण ओके आहे त्या गाडीची. तर तिसरी कमेंट अशी आहे की गाडी घेतलेले किती महिने झाले आणि गाडीच्या बॅटरीचा काय प्रॉब्लेम आहे का. तर गाडी घेतलेली झाली आहे 1 महिना पूर्ण. आणि जर ते माझ्या यूट्यूब चॅनलला जर कोणी बघितलं असेल, वस्ट इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आहे मी. बॅटरीचा इश्यू असा आहे, बॅटरीचा इश्यू नाही, चार्जिंगचा इश्यू आहे. गाडीची चार्जिंग दाखवतो आहे 36% आणि किलोमीटर 63 रेंज. ही गाडीची चार्जिंग संपली होती, कारण आम्ही मध्ये गाडीच्या याच्यात एक पोतं टाकून आणलं होतं आणि आम्ही 2 जणं बसलेलो होतो, तरी आमची चार्जिंग संपली होती. म्हणजे घरी एवढी दाखवत होती, नंतर येताना चार्जिंग संपली होती. तर हा इश्यू आहे. चौथी कमेंट अशी आहे की गाडी एका चार्जिंगमध्ये किती किलोमीटर जाते. तर आम्ही अजूनपर्यंत गाडीला काय नाही का हे केलेलं नाही आहे, किती किलोमीटर जाते हे काय बघितलेलं नाही आहे. आम्ही काय गाडी किती किलोमीटर जाते हे टेस्ट केलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, किती किलोमीटर जाते गाडी 100% चार्जिंग करणार आणि किती किलोमीटर जाते हे पण तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाही चॅनलला तर ते करायला विसरू नका. धन्यवाद.